भाईंदर महानगरपालिकेला मनसेचा दणका। अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या कामगारांच्या ग्रॅज्युइटीचा प्रश्न आणि अधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने कामगारांची बदली करण्याकरता काढलेल्या आदेशाविरोधात आज मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सर्व कामगार जमले। मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनी शिष्टमंडळासोबत अधिकाऱ्यांची बैठक केली दिले आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे आणि उपायुक्त रवी पवार उपस्थित होते। वेळेत कामगारांचे प्रश्न न सुटल्यास मनसेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी दिला आहे। आज मीरा भाईंदर महानगरपालिका येथे आपले सगळे जे कंत्राटी कामगार आहेत त्या कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची ग्रॅज्युइटी मिळत नव्हती, म्हणून सर्व कामगार आज या ठिकाणी गेटवर जमले होते। कामगारांनी आज आंदोलन जरी केलं नसलं तरी सर्व कामगार एकत्र येऊन काम बंद होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर आपण अधिकाऱ्यांना भेटलो। अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की येत्या महिनाभराच्या आतमध्ये ज्या कामगारांना त्यांची ग्रॅज्युइटी नाही मिळाली त्यांना त्यांचं अधिदान ते सुरू करणार आहे। परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आज उद्भवलेला आहे की मुद्दाम म्हणून या कामगारांनी हे यांचे हक्क मागायला लागले म्हणून यांची बदली करायचा घाट सुरू केलेला आहे। म्हणजे कामगारांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याचे आदेश महापालिकेने काढले, जेव्हा की ठेकेदाराने हे काढायला हवे। ते महापालिका स्वतः ठेकेदाराच्या कामगारांना बदली करते। त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय की अशी जर का सूडबुद्धीने कारवाई झाली तर उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सन्माननीय नेते आणि आम्ही सर्व या ठिकाणी आंदोलनाला उतरू आणि मग त्यामुळे कचऱ्याची जी मीरा भाईंदरमध्ये परिस्थिती उद्भवेल त्याला जबाबदार फक्त महानगरपालिका राहील। धन्यवाद। RP न्यूज 24 लाईव्हवर स्वाती बारेची खास रिपोर्ट।